टीम केवणी दिवे, तुम्ही लेट रिपोर्ट केलाय त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. कारण आपल्या या स्पर्धेचा सहज सोपा नियम आहे की टॉस साठी एका इनिंग नंतर रिपोर्ट करणं गरजेचं आहे. जर एखादा संघ आला नाही तर त्याला पेनल्टी दिली जाते. दोन्ही संघ जर आले नसते तर षटके कमी केली असती, परंतु एक संघाने रिपोर्ट केला, कॅप्टन त्यांचा उपस्थित होता, तुमचा कॅप्टन उशिराने आला, त्यामुळे तुम्हाला पेनल्टी ही 2 धावांची असेल. ती आम्ही 1 ओव्हर नंतर वडगरच्या खात्यामध्ये ऍड करू. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. खरं तर युवा खेळाडू घेऊन खेळतीये सध्या सुमित कुमार बॉय प्रेम केवणी दिवे संघ. गोलंदाज जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे टीम वडगर संघाची. अवी पाटील आणि सागर पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. जयेश सज्ज झाला पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल, पहिला चेंडू, बाटची कडा आणि विकेटचं पतन. पहिला धक्का या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती लागतोय टीम गावदेवी वडगर संघाला. बॅटर अवी पाटील बॅक टू द डगआउट. सिंगल आली या धावफलकावरती. ऑफ द मार्क दिशांत आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक सिंगल सोडून दिला. चांगला निर्णय बॅटरचा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. ही संकल्पना भरपूर चांगली आहे कारण 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. वेळ जर कमी राहिला तर आपण 4 ओव्हरच्या मॅचेस खेळवतो. ही मॅच येस आजच्या दिवसामध्ये 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. खरं तर आजचा शेड्यूल भरपूर मोठा आहे कारण मेगा फिनाले 4 ओव्हरची मॅच. यावेळेस लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. कालच्या दिवसामध्ये कल्याण पूल होता त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या. आज पुन्हा एकदा GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस फटका फसलाय स्वतः. जयेश चेंडू खाली, आणखीन एका विकेटचं पतन.
सध्या तरी काय घडतंय, धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत, परंतु विकेट वारंवार गमावले जातात. टीम गावदेवी वडगर संघाच्या माध्यमातून बॅटर सागरला देखील मैदान सोडावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. या अगोदर बॅक टू बॅक 2 वाईड आले जरूर, परंतु या चेंडूवरती बादची लिडिंग एज लागली आणि विकेट गेली. महत्वाची विकेट सध्या या मॅच मध्ये. दर्शन आलेत. बॅटर दर्शन पाटील इन झालेत. इन ॲट नंबर 4. धावपलकावरती धाबा 3 आहेत. जयेश पुढचा बॉल. फटका चांगला, बॉल हवेत, ऑन दी अप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार. मी पाहिला होता. आमचे साथी समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर यांनी तो इंटरव्ह्यू घेतला होता. त्याच्यामध्ये एका खेळाडूला विचारलं होतं की काय वाटतंय ग्रामीण क्रिकेट खेळताना, कसं वाटतंय. तर त्यामध्ये त्या एकाने भरपूर चांगला उल्लेख केला की नवखे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, ज्यांना बाट धरायची सुद्धा माहिती नसते. त्यांना आम्हाला खेळवावं लागतं, कारण रेग्युलरचे जे प्लेयर आहेत ते कदाचित उशिराने येतात. काहींना मान भरपूर द्यावा लागतो की दादा मॅच आहे, दादा चल मॅचला. अशा पद्धतीनं काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु सध्या टीम केवनी दिवे संघाचे काही खेळाडू उपस्थित नाहीये, कारण ते कुंभमेळ्याला गेल्यात. सो त्यामुळं प्लेयर अवेलेबल नाहीयेत. परंतु बघा चांगला खेळ पहिल्या ओव्हरमध्ये केवनी दिवे संघाचा पाहायला मिळतोय. पेनल्टी लागली आहे, परंतु विकेट दर्शन पाटीलची मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा स्थिर आहेत, 9 धावा. न्यू बॅटर तन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 3 विकेट गेल्यात, 3 धक्के लागलेले आहेत. यानंतरची मॅच टीम जहनमान गोवे विपक्ष विजेता संघ अशी मॅच असेल. सो जहनमान गोवे संघ आपण कुठेही जाऊ नका. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे आणि निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 9 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावपलकावरती. खरं तर जीतचं येणं अजून देखील बाकी आहे, जीत आलेला नाहीये. चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू टीम गावदेवी वडगर संघाचा. आणि रोहित पाटील देखील अवेलेबल नाही आहेत. नक्कीच खरं तर आत्ताच रोहित देखील लग्नाच्या बंधनामध्ये अडकला गेला, त्यामुळे कदाचित येऊ शकला नाही. परंतु आता सध्या तरी चांगले बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 9 धावा आणि ज्या 4 धावा पेनल्टीच्या होत्या त्या सुद्धा आम्ही ऍड करतोय. सो 4 धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. 30 रन ऑन कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सलामीला अभि पाटील आणि सागर पाटील आपल्याला पाहायला मिळाले होते.
त्यानंतर पहिल्या चेंडूवरती अभिची विकेट गेली. त्याच्यानंतर दिशांत आले, एक सिंगल काढली. दर्शन त्याच्यानंतर आले. त्याच्यानंतर षटकार दर्शनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, परंतु त्याच नंतर लगेचच दर्शनला देखील मैदान सोडावं लागलं होतं. आता गोलंदाजी ट्रॅकवरती करण पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचा षटक आता समाप्त झाला. 4 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये, बाकीचे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. करण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. करण पाटील सज्ज झाला. पहिला बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळून काढला. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आता करण सारखा अनुभवी एक गोलंदाज सध्या टीम मध्ये आहे, त्याचा फायदा कुठे ना कुठे होणं फार गरजेचं आहे टीम खिवणी दिवे संघाला. कारण आतापर्यंत अगदी विचार केला तर धावपलकावरती धावा 14 लागल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. युवा खेळाडूंना घेऊन खेळतोय, परंतु जे अनुभवी आहेत त्यांना चांगला खेळ करणं गरजेचं राहील. चेंडू हवेत होता, बॉल अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि डायरेक्ट हिट झाली आणि विकेटचं पतन. मैदान सोडावं लागेल आणखीन एका बॅटरला. काय घडलं? या धावेची गरज होती का, हाच प्रश्न असेल टीम वडगर संघाच्या बॅटरला. आणि बॅटर तन्मयला मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाला. हाच प्रश्न आहे. न्यू बॅटर यश पाटील आता न्यू बॅटर इन झालेत क्रमांक 6 वरती खेळण्यासाठी. नक्कीच आमचे दीपेश दादा पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. नक्कीच आमचं पेलवान आहेत दीपेशजी पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट कुस्तीपटू आहेत दादा. करण पाटील उल्लेख ज्या पद्धतीने केला की अनुभव या खेळाडूकडे आहे. व्यावसायिक गटामध्ये देखील तो क्रिकेट खेळलेला आहे. आता सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्याचा ऑल ओव्हर पाहायला मिळाला आहे. आदरणीय सन्माननीय कुंदनजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. करण पाटील पुढचा बॉल. जितेश दादा थोडस बाजूला व्हा. हो चांगला बॉल आहे. खरं तर करणची ही गोष्ट आहे की फिरकीपटू आहे, तो बॉल वळवतो समोरून, त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके घेणं फारसं सोपं काम नाही आहे. भरपूर साऱ्या मॅचेस त्याच्या आठवतात. त्याने 6 मध्ये 1 धाव देखील डिफेंड केलेली आहे, परंतु या वेळेस ताकद आहे या फटक्यामध्ये. आणि कुणाल चेंडू खाली, विकेटचं पतन. काय घडलं त्या ठिकाणी? खरं तर या खेळाडूपेक्षा दुसरा जर खेळाडू असता ना कुठलाच, तर तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच असता. परंतु कुणाल होते उंच कुरा हा बॅटर, आणि उंच कुरा हा खेळाडू खरं तर कॅमेरामध्ये टिपला नाहीये कारण पडद्यामध्ये आलेला आहे. परंतु चांगलं झेल कुणालनं संपादित केलं. विकेटचं पतन झालं. धक्का आणखीन एक. आता आलेत न्यू बॅटर रोहित पाटील. वडगर संघ म्हटलं तर पाटील परिवार. रोहित आलेले आहेत. 5 विकेट डाऊन झालेले आहेत. धावपलकावरती धावा स्थिर आहेत. 15 धावा 4 ओव्हरची मॅच. आणि आता रोहित पाटील आलेले आहेत. रोहितकडे क्षमता आहे, कौशल्य आहेत. अनेक साऱ्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. खरं तर मानकोलीच्या मैदानावरती त्याच्या त्या नॉक्स कोण विसरू शकत नाहीये. त्याच्यात बॉलिंग स्पेल कोणी विसरू शकत नाहीये. परंतु आता या पिंपळघरच्या मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल रोहितला, ज्या पद्धतीने मी उल्लेख केला. वेलकम, शालिकजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर अंजनलीचे वरिष्ठ लिपिक आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू निर्धाव आला करणचा. खरं तर आता बॅटल चांगली आहे करण पाटीलच्या विरोधामध्ये रोहित पाटील. दोन्ही चांगले खेळाडू आहेत, चांगल्या कॅलिबरचे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा पाहायला मिळतील
त्या म्हणजे 15 धाबा. 15 रन ऑन कार्ड, 15 धाबा धावफलकावरती. नक्कीच रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की आताच लग्न बंधनामध्ये ते बांधले गेलेत आणि नक्कीच आमचे भाऊजी आहेत ते सध्या खेळपट्टीवरती. आता चांगला खेळ त्याला करावा लागेल. त्याच्या समेत बॅटर दिशांत पाटील आहेत. खरं तर दिशांतला जास्त संधी मिळाली नाही आहे, परंतु आता जेवढी संधी मिळेल तेवढ्या संधीमध्ये त्याला सोनं करावं लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण पाहतोय, कारण गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. सोमवार, मंगळवार, बुधवार वाट बघितली जाते की कधी एकदाचा संडे येतो, रविवार येतो आणि रविवारच्या दिवसामध्ये घरातला ओरडा खावा लागतो. परंतु हे जे क्रिकेटचं वेळ आहे ना, ते कधी सुटत नाही. आयुष्य कमी पडेल परंतु क्रिकेटचा नाद सुटणार नाही. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील प्रचंड पैसा आलेला आहे. मी कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला. जर टेनिस बॉल क्रिकेट देखील भिवंडीमध्ये बंद झालं ना, तर मांडववाले, लाईव्हवाले, कॉमेंटेटर, स्कोरर, बॅनरवाले, अंपायर्स सगळे घरी बसतील. रोजगार नक्कीच प्राप्त देखील होतो. गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या ओव्हरमध्ये. हर्ष यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील स्वागत. हा फटका लाजवाब आहे. बॉल हवेत आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. दिशांच्या बॅटमधनं उल्लेख केला, संधी मिळेल तुला सोनं करायचं, आणि त्याच पद्धतीनं संधी मिळाली, त्याचं सोनं केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. धावफलक पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती. या मैदानाचा उल्लेख केला. कालच्या गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं की 70 धावा आरामात चेस डाऊन होतात. त्यामुळं 4 ओव्हरची मॅच आहे. या हा हा क्या बात है. नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल आला आणि त्याच पद्धतीनं बाहेर देखील निघून जाईल. बॉल सीमा पार. षटकार. सरांनाच विचारावं लागेल मॅडम. मॅडम कालच नाही आमची मीटिंग झाली ना शुक्रवारी, तेव्हा सर बोलले की त्यांनी मायक्रो प्लॅन दिले असतील तर आपण काय नाही बोलू शकत. आपण फक्त तिथे जाऊन ना त्यांना सांगू शकतो की एवढं करा. जर त्यांनी दिले असतील, सबमिट केले असतील, तर त्यांचा प्लॅन आहे. हां, आता एप्रिलपर्यंत नाही थांबू शकत ना. तुमचा आत्ता प्लॅन तुम्ही द्यायला नवीन मार्चमध्ये देतात. आता फेब्रुवारीमध्येच दिला, मार्चमध्येच देतात तो प्लॅन, आणि मग नवीन सेशन एप्रिलपासून सुरू होतात ना. हां, मार्च एंडिंगपर्यंत तसेच असतात सेशन. एप्रिलपासून नवीन होतात. ते मला पण जास्त काही माहिती नाही आहे. सरांशी बोलून घ्या ना तुम्ही, नंबर पाठवू का? कुणाल आल्यात आणि पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचून मारला. फटका हा देखील चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल एका धावेनं. धावफलक 30 रन, 30 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. रोहित साठी हा बॉल आडव्या बॅटनं खेचून मारला. गॅप मोठा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी सीमा पार. चौकार.
हा फटका देखील लाजवाब आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार आणि मला वाटतं ओव्हरची समाप्ती देखील झालेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धाबा पाहायला मिळतील त्या म्हणजे 38-38 धाबा. महागड षटक तब्बल 23 धाबा. शेवटच्या षटकामध्ये बॉलर पाहायला मिळतील. युवा यंगस्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ते केमिनी दिवे संघाकडनं. चला मॅच सुरू करायची आहे. ओम आलेत. ओम पाटील आहेत. करण पाटील यांचे बंधुराज. नक्कीच आता फिरकी आहे की पेसर आहेत हाच प्रश्न असेल कारण करण चांगली फिरकीपटू आहेत परंतु ओम आल्यात. पहिला बॉल पायांवरती पेरोपे गेंद यानी हवाई सेरोपे गेंद. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एका क्षणाला वाटलं लो स्कोरिंग होईल मॅच परंतु काय बॅटिंग पाहायला मिळतीये. दिशांत आणि रोहित त्याला साथ देतोय. दिशांतनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 23 धावांवरती तो खेळतोय आणि या संघाचं धावफलक 44 धावा. चांगलं टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवरती त्यांचं देखील कौतुक करेन. गेले 3 दिवस चांगली स्पर्धा त्यांनी टेलिकास्ट केलेली आहे. चांगलं कॅमेरा वर्क राज आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील मी कौतुक करेन आणि स्क्वेअर लेग भाविक आहेत ते देखील चांगलं काम करतात. बाटची कडा लागली या चेंडू शॉट थर्डमॅनला अडवला जाईल. कदाचित तो 12-13 वर्षांचा खेळाडू असावा. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये वय बघितलं जात नाही तुमचा खेळ बघितला जातो. तसंच काहीतरी पाहायला मिळतं. गेल्या वर्षीच्या मला PPL ची आठवण आली. PPL हंगाम पहिलं हिमांशू त्याने देखील एक झेल PPL मध्ये कंप्लीट केला होता. बाटची कडा लागली होती. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. नक्कीच रोहितला देखील माहिती आहे की दिशांची बाट लागली आहे सो त्याच्यावरती स्ट्राईक आणण्याचं काम तो करतोय. 9 धाबा धावफलकावरती 46 धाबा धावफलकावरती झालेल्या आहेत. रोहित 9 वरती खेळतोय. 5 विकेट गेल्यात. हा चेंडू देखील चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय आणि ओव्हर थ्रो झालाय. 2 धाबा कंप्लीट आणि या चेंडूवरती मला वाटतं 3 धाबा कंप्लीट केल्या जातील. 49 धाबा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 धाबा धावफलकावरती आमदार चषक 2025 आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल स्लॉक स्वीपच्या अंदाजानं फटका चांगला तर आहे परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं झालं पतन. धक्का लागला आणखीन एक.
वरती बॉल आदळला आहे. कॅमेरा वर्क देखील चांगलं त्यांचं पाहायला मिळालं. खरं तर हात कदाचित ना कधी कधी या चेंडूमुळे ना कापला देखील जातो. नक्कीच तो फाटतो हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याला काही झालं नसावं हीच अपेक्षा आपण करू. बघा वडगर संघाचे खेळाडू देखील आलेले आहेत पाणी घेऊन. हे कटआउट्स आपण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. उद्योगपती डोंबिवली सन्माननीय बाळारामजी म्हात्रे तसेच शिवसेना विभाग प्रमुख सतीश सदू भोईर साहेब यांचे कटआउट. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ भिवंडी ऋषिकेशजी पाटील यांचं देखील कटआउट आहे. माजी उपसरपंच पिंपळगर राजनोली विजय सदू भोईर साहेबांचं देखील कटआउट. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर रमाकांतजी वाकडे यांचं देखील हे कटआउट. त्यानंतर संजयभाई म्हात्रे सुमितजी भोईर आणि करसनजी ठाकरे यांचे कटआउट आहेत. त्यानंतर नवीन शेठ गवळी गणेशजी गुळवी आणि राजेंद्र कुटे साहेब यांचे हे कटआउट. त्यानंतर प्रितेश दिगासकर पूर्णाचे उद्योगपती यांचं देखील ते कटआउट. जयेशजी पाटील केवणी दिव्याचे उद्योगपती यांचं देखील एक कटआउट. त्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख दत्ता भोईर साहेबांचं देखील कटआउट. हे सर्व आमचे मान्यवर त्यांचे ते कटआउट आपण सध्या तरी पाहिले टेलिव्हिजन स्क्रीनवरती. जाऊया आपण लगेचच मॅचच्या दिशेनं. न्यू बॅटर आता जीत पाटील. अखेर जीत आलेला आहे. नक्कीच वाट बघत होतो कारण अष्टपैलू खेळाडू आहे जीत. ओहो हो मोठा फटका खेळायचा होता. हवा तसा बाटच्या रडार मध्ये बॉल आलेला नाहीये. एकदा वेगानं कंप्लीट. जीत दुसरीचा प्रयत्न केला. तिसरीचा प्रयत्न होईल का कारण हा शेवटचा बॉल होता. चांगला थ्रो आला परंतु 3 धावा. धावफलकावरती बनल्या आणि 53 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हंसिका स्पोर्ट पिंपळघर विनंती असेल की तिच्या कंपनीमधनं धूर येतो तो त्यांना बंद करण्यासाठी सांगायचा आहे. आज संडे आहे सो विनंती आहे कारण कॅमेरामध्ये देखील बॉल दिसत नाही आणि समालोचन करताना देखील त्रास होत आहे. राकेश दादा विनंती आहे की ते कंपनी मधला जो धूर आहे तो त्यांना बंद करायला सांगायचा आहे. त्यांना सांगा संध्याकाळी सोडा कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपल्याला कोणती गालबोट न लावता ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडायची आहे. खरं तर एक उल्लेख हा देखील करेन की भरपूर वर्ष वाट बघायला लागली. ग्रामीण क्रिकेट या क्रीडानगरीवरती कधी होईल पिंपळघरच्या वतीनं कारण आपण सिटी फॉर्मॅटमध्ये देखील हे क्रिकेट पाहिलं आणि कॅमेरामॅन ते फोकस करायचा आहे. जो मैदानाच्या आतमध्ये बाईकवरती आहे त्यांना तुम्ही फोकस करा. येस ही जोडी बघा प्रीतम भोईर आणि अभि पाटील. एक बॅकबोन आहे तर एक संकट मोचक आहे पिंपळघर संघाचे आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची प्रचंड मेहनत आहे. कुठलीही स्पर्धा असू द्या अभि पाटील दादांचं भरपूर योगदान असतो. मागच्या PPL मध्ये देखील प्रचंड योगदान दादांचं होतं आणि आता जशी आमदार चषकाला सुरुवात झाली ना तसे दादांनी पुढाकार घेतला की येस आपण करू शकतो आणि त्यांनी ते करून देखील दाखवत घेतलेला आहे. A1 जोडी अभि पाटील अनेक वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी देखील दिलेले आहेत आणि अजून देखील देत आहेत. युवा खेळाडूंना घडवण्यासाठी सध्या अजून देखील ते आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळू शकतात. प्रीतम भोईर आणि अभि पाटील खरं तर घरच्या मैदानावरती आज हंसिका स्पोर्ट देखील खेळणार आहे त्यामुळे चांगला खेळ त्यांच्याकडनं एक्सपेक्ट केला जाईल. अनेक सारे प्रेक्षक येतील कारण आतापर्यंत लागोपाठ भरपूर साऱ्या टुर्नामेंट गमावले गेलेत हंसिका स्पोर्ट संघाकडनं परंतु या घरच्या टुर्नामेंटमध्ये आता अपेक्षा लावली जात असेल गावाकडनं की आपल्या गावामध्ये टुर्नामेंट आहे आपल्या मैदानावरती टुर्नामेंट आहे सो कदाचित संधी तुमच्याकडे आहे.
गणेश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात, अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांचा देखील उल्लेख करेन की अनेक वर्ष त्यांनी देखील या क्रिकेटसाठी दिलेली आहेत. सध्या त्या 40+ क्रिकेटमध्ये चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. दादांचं एकच वाक्य, वय झालं रे. मोफत सेवा या स्पर्धेमध्ये गणेश पाटील यांच्या माध्यमातून अंपायरच्या भूमिकेमध्ये. नक्कीच केवनी दिवेचे उद्योगपती सन्माननीय जयेशजी पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सौरभ पाटील देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. गतवर्षीचा हंगाम सौरभ पाटीलचा पीपीएलचा सर्वांना माहिती आहे, आयकॉन खेळाडू होता. 2 बॉलमध्ये त्याचा पीपीएल समाप्त झाला होता. परंतु गतवर्षी यावर्षी भरपूर चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये सौरभ पाटील अपेक्षा पूर्ण गावाच्या आता सौरभ वरती आहेत. कारण ग्रामीण क्रिकेट आहे आणि सौरभ पाटील घरच्या मैदानावरती भरपूर चांगला खेळ तो प्रॅक्टिस सेशन मध्ये करतो. आणि एक रील नक्कीच आपण पाहिली होती त्या दादांची की काही बॅटर असतात जे प्रॅक्टिसचे असतात, परंतु सौरभ पाटील फक्त बोलत नाही, करून देखील दाखवतो. मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी तो करतो. परंतु ते आमचे पंकज नन्नवरे म्हणून आहेत, ते नेहमीच म्हणत असतात की एकटा माणूस काय काय करील, आणि ते सध्या यस समोर आहेत. येस नक्कीच रमाकांतजी वाकडे म्हणतात की घरी गेले की काय दादा कपडे घालून याचा मॅच आहे. खेळलेत ते. येस जेव्हा आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो ना, तेव्हा नक्कीच एक उल्लेख असतो की जेव्हा घरच्या मैदानावरती मॅचेस असतात तेव्हा युवा खेळाडूंना आणखीन एक संधी मिळण्यासाठी आपल्या गावची बी टीम देखील असते. कालच्या दिवसामध्ये ती बी टीम होती आमची, जानकी एंटरप्राइजेस नावानं ती खेळली. नक्कीच, आणि जे बी टीम मध्ये खेळले त्यांना पेनल्टी आहे की गोवा ट्रिप मध्ये त्यांचं नाव कॅन्सल आहे. पंकज दादा वैयक्तिक खर्चावरती आपण जाऊ, हरकत नाही. गेल्यानंतर राकेश दादा तरी काय करतील तिथे. चला जाऊया आपण मागच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. जयेश पाटील आणि कुणाल पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. आणि गोलंदाज आता जीत पाटील आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. चला मॅचला आपण सुरुवात करूया. जीत
पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे, एका धावेनं खातं उघडलं जात आहे. 53 धावांचं लक्ष आहे आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना जबाबदारी आता दोन्ही हे बॅटर आहे ते महत्वाचे आहेत. जयेश आणि कुणाल खरं तर सागर टीम मध्ये अवेलेबल नाही आहे. आडव्या बॅट न खेचून मारलाय फटका लाजवाब, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील. गावदेवी वडगर संघ भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक सिंगल, दोन्ही चेंडूवरती एक एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ द मार्क दोन्ही बॅटर झालेत. यावेळेस बिलच्या वरनं फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील. सिंगल डबलचा खेळ सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोदून काढलाय, फटका हा चांगला डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आहेत, मिसफील्ड झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आहे खरं तर समालोचन करत असताना एक गोष्ट नक्कीच मी म्हणेन की अनेक मला 4 वर्ष झाली या फील्डमध्ये आणि एक गोष्ट आहे जी तुम्हाला या चेंडू नंतर मी सांगेन. या फटका चांगला, अगदी खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक आधी पुढे सरकेल. 8 धावा. नक्कीच ही गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो की समालोचन करत असताना मला 4 वर्ष या फील्डमध्ये झालेली आहेत. खरं तर एक गोष्ट म्हणजे ती की रिले स्प्रे जेव्हा जेव्हा आमच्या टेबलवरती असतो ना, तेव्हाच एखादा खेळाडू इंजर्ड होतो किंवा कोणीतरी मागायला येतं. जेव्हा रिले स्प्रे स्पर्धेमध्ये अवेलेबल नसतो तेव्हा कोणीच इंजर्ड होत नाही. ही गोष्ट देखील सांगण्याबाबत आहे. हसीची देखील एक गोष्ट आहे, कारण घरनं देखील एखादा इंजर्ड होऊन येतो आणि म्हणतो स्प्रे आहे का. एक सिंगल, कुंदनजी भोईर. दादा तुमची मॅच नाहीये का आज मास्टर 40+ ची? आज सुपर संडे आणि तुम्ही व्यासपीठावरती आहात. नक्कीच आपण मान्यवर आहात, परंतु आम्हाला अपेक्षा होती तुम्ही संध्याकाळी बक्षीस वितरण प्रोग्रामला याल. एका धावेनं धावफलक 9 वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 9 धावा धावफलकावरती. खरं तर मोफत सेवा विकी वाकडे आणि साहिल शेळके यांच्याकडून दिली जाते. कारण विकी दादाचा देखील मी उल्लेख करेन असा की गेले 3 दिवस पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 9 धाबा. 53चा पाठलाग करते. आता दर्शन आलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं राहणार आहे टीम केमणी दिवे संघाला. दर्शन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हरसाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर देखील 43 बनवायचे आहेत. 17 चेंडू मध्ये 43. 17 मध्ये 43 बनवायचे आहेत. मोठे फटके खेळावे लागणार आहेत टीम केमणी दिवे संघाला.
गोलंदाज दर्शन पाटील सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेट. सरबाट लॉफ्टेड फटका, ज्या फटक्यासाठी जाणला जातो, परंतु ओ हो सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट. मैदानाचा सर्वात मोठा हिस्सा, या पंचकृषी मधला सर्वात मोठा भाग, आणि त्याच ठिकाणी कुणालची विकेट फसली. कुणालला मैदान सोडावं लागेल. कुणाल बॅक टू दी डगआउट. विकेट आली आहे. कुणालला माघारी परतावं लागणार आहे. महत्वाची विकेट. चेंडू खाली यश होते. यशला यश मिळालं. जर तो झेल ड्रॉप झाला असता ना, तर कदाचित चांगले 2 शब्द त्याला टीमच्या खेळाडूंकडनं ऐकायला मिळाले असते. परंतु झेल कंप्लीट केली आणि शाबासकी देखील त्याला मिळालेली आहे. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा शाबासकी नक्कीच मिळते, परंतु जेव्हा चुका कराल तर ते 2 शब्द ऐकण्याची ताकद देखील तुम्ही ठेवली पाहिजे. युवा खेळाडू आहेत. खरं तर हा उल्लेख करेन की गेली 4-5 वर्ष ते देखील चांगला क्रिकेट खेळतात, परंतु एज भरपूर कमी आहे. कारण या क्रिकेटच्या खेळाला एज लिमिट नाही आहे. तुम्ही 40+ क्रिकेटमध्ये देखील 65 ते 70 वर्षाचे खेळाडू खेळताना पाहता. त्यानंतर रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील 8 आणि 9 वर्षाचे खेळाडू देखील आले होते. 12 वर्षाचा चिमुकला आजच आपल्याला पाहायला मिळाला. असंच ते क्रिकेट आहे. चला मॅच सुरू करायची आहे. न्यू बॅटर करण पाटील. यानंतरची मॅच टीम जयमान गोवे. कुठेही जाऊ नका. टॉस साठी यायचं आहे जयमान गोवे संघ. हा चेंडू बघा. दर्शनचा अगदी विचार केला. बॅटिंग चालली नाही. एक षटकार आला जरूर. दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झाला, परंतु आता गोलंदाजी करत असताना जिम्मेदारी त्याने खांद्यावरती घेतली. पुढचा बॉल. हा फटका चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा देखील या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. खरं तर डावखुराताचा बॅटर आहे करण, आणि करणचा उल्लेख केला या मैदानावरती. डावखुराताच्या बॅटरने मैदान गाजवल्यात. त्यांच्यामधनं एक मोठं नाव आपल्या समोर सध्या आहे. सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी, त्यानंतर अवी पाटील, निकलेश बजागे, अनेक सारे अशी नावं आहेत ज्यांनी हे मैदान गाजवलेले आहेत. सध्या 40+ मध्ये गुणेश यांचा देखील आपण उल्लेख करू. ते देखील चांगला खेळ या मैदानावरती खेळतात. डावखुराताचा बॅटर प्रीतम भोईर यांचा देखील मी उल्लेख करेन. उंचकुरा असा खेळाडू. हो 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 चांगला बॉल आहे, परंतु आवाज आला इथपर्यंत. बाटची कडा लागली होती. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 13. 30 रन, 13 धावा धावफलकावरती. 40 धावांची अजून देखील गरज. दर्शन पुढचा बॉल. स्लॉक स्वीप. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही मिस्टेक नाही आहे. जयेश पाटीलला देखील मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट. मोठा धक्का बसला टीम सुमित कुमार बॉय प्रेम केमनी दिवे संघाला. टीम जय हनुमान गोवे, आपण टॉस साठी रिपोर्ट करा.
नक्कीच सन्माननीय रवींद्रजी बजागे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दोन ओव्हरच्या समाप्ती अखेर 13 धावा धावफलकावरती. बादशी काढा लागली. या करनची विकेट धोक्यामध्ये होती परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा चेंडू निर्धाव आला. न्यू बॅटर इन झालेत. जीतू आलेत. न्यू बॅटर यश आपल्याला सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या डावाच्या असं वाटलं की वडगर संघ अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल परंतु त्यानंतर भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दिशांची लाईन खराब आहे. बाईट बॉल. एकोणचाळीस धावांची गरज. टीम जय हनुमान गोवे संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. अमर पाटील संपर्क साधा आपण. एक सिंगल या चेंडूवरती. धावफलक 15 वरती 15. 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. 10 बॉल 38 धावांची गरज. अमरदादा आपण संपर्क साधायचा आहे. 10 बॉल मध्ये 38 ची गरज. खरं तर जीत पाटील जेव्हा आले नव्हते तेव्हा 5 विकेट गेले होते. जीत दादा जसे आले परंतु दिशांना ती धुरा सांभाळली आणि चांगली बॅटिंग केली. यावेळेस फटका चांगला आहे. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. सिंगल डबल ना आता काही होणार नाही कारण जर मोठे फटके या ओव्हरमध्ये आले नाहीत तर तुमची मॅच भरपूर लांब जाणार आहे कारण 9 बॉल आणि 37 ची गरज. आता मोठेच फटके खेळायचे आहेत. पंचकृषीचा मी उल्लेख केला होता की या मैदानावरती 70 धावा देखील चेस झालेल्या आहेत कालच्या दिवसांमध्ये. हा फटका फसला. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड वॅकंट एरिया आहे. दूरवरनं खेळाडू येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यानं धाव फलक पुढे सरकेल. 18 धावा 8 बॉल 35 ची गरज. 8 चेंडू 35. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. जय हनुमान गोवे अगेन्स्ट टीम विजेता संघ असेल. त्यानंतर मॅच असेल टीम जरीमरी अलीमघर अगेन्स्ट टीम RD 4440 ओवली. आपण देखील रिपोर्ट करा आणि त्यानंतर मॅच हंसिका स्पोर्ट पिंपळगर अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक कंजूर. हा फटका खेचून मारलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला प्रयत्न केला परंतु बॉल सीमारेषा पार. षटकार. आता 7 मध्ये 28 बनवायचे आहेत. हा चेंडू षटकार आला ना तर मॅच ओपन होईल. मॅच खुली होईल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल यश पाटील. राऊंड विकेट समोर करणसाठी.
बाकफुटला गेले, फोर्स केलं, बॉडी लँग्वेज सांभाळली आणि बॉलला पाठवलं एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि मॅच आता ओपन झाली आहे, कारण 6 मध्ये बनवायचे आहेत 24. 6 बॉल 24 ची गरज. हा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अभि पाटील आपण संपर्क साधायचा आहे. अभि दादा आपण या, आपल्याला राकेश भोईर बोलवत आहेत. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहे टीम किमणी दिवे संघाला. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित आपल्याला पाहायला मिळतील. रोहित पाटील पुढचा बॉल. पहिला बॉल काय घडलंय. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं दिला जातोय. आता 6 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 23. पहिला चेंडू थोडीशी खराब, लाईन लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जितू आहेत. करण शेवटच्या 2 चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मॅच ओपन गेली. गोलंदाज रोहित सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस हुक केलाय, फटका चांगला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा धावफलकावरती. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल. आता 5 मध्ये 19 बनवायचे. धावफलक 34 वरती. पाच मध्ये 19 बनवायचे आहे. जितू वर स्ट्राइक आहे. रोहित पाटील उल्लेख केला होता मानकोलीच्या मैदानावरती. तो स्पेल कोण विसरू शकणार आहे. मेगा फिनाल मॅच. चांगली गोलंदाजी करत असताना मॅच जिंकून दिली होती. ट्रॉफीवरती नाव कोरलं होतं गावदेवी वडगर संघानं. आता सज्ज झालाय. पुढचा बॉल. हो स्विंगिंग बॉल पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं बॅटरला. काय घडलं. अंधाधुंद फटका होता. मॅरिट वरती येऊन खेळला असता. बॅट स्विंग चांगली होती. मॅरिट वरती खेळला असता तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच होता. परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. या पावलांचा फुटवर्कचा वापर केला नाही या बॅटरनं आणि हा चेंडू निर्धाव. रोहित पाटील पुढचा बॉल. राईट आर्मवर द विकेट. यावेळेस सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता 3 बॉल मध्ये 13 बनवायच्या. 3-13. 3 बॉल 13चं समीकरण पाहायला मिळतंय. हा चेंडू महत्वाचा आहे कारण या स्पर्धेचा जो नियम आहे की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. खरं तर ज्या 4 धावा पेनल्टीच्या लागल्या त्या आपण विचारांमध्ये आणल्या जाऊ शकतात जर मॅच गमावली गेली तर. गोलंदाज रोहित पाटील. आता दबाव रोहित वरती देखील आलेला असेल
कारण षटकार आला. पुढचा बॉल जीतूसाठी. 3 बॉल 13ची गरज. राईट अमोर द विकेट. ओहो चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. मॅच मध्ये आणलं आणि आता 2 मध्ये 13 बनवायचे आहेत. 2 मध्ये 13 नक्कीच जीत काहीतरी सांगत आहेत. पुढचा बॉल. हा चांगला चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. हवा काढली या मॅच मधली. आता 1 मध्ये 13. 2 चांगलेच बॉल टाकले. आता लीगल बॉल टाकायचा आहे. फुल टॉस बॉल आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु मॅच जिंकली टीम गावदेवी वडगर संघानं. अभिनंदन टीम गावदेवी वडगर अँड हार्ड लक टीम सुमित कुमार बॉय प्रेम खिवणी दिवे संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं एका क्षणाला डाव जवळजवळ संपलेला वाटत होता तेव्हा त्या मॅच मध्ये रंगत आणली, तो दिशांत ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. धुमाळ सर, आपण टॉस करून घ्यायचं आहे. दरम्यान